हॅलो. हा सर, येते ऐकू. हॅलो. हा, येतोय आवाज. हॅलो. 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 अरे, आवाज ऐकू येतोय का माझा? येतोय सर आवाज. हॅलो. हॅलो. ओके. एक 2 मिनिट आपण वाट बघूया. कोण येते त्याची आणि मग लेक्चर चालू करूया लगेच. आज फक्त आपण काय करणार, इंट्रोडक्शनच घेणार आहे. ओके. ओके. आपण आपलं लेक्चर चालू करूया. सर्वप्रथम मी पहिल्यांदा, हे माझं पहिलंच लेक्चर आहे, त्यामुळं माझी इंट्रोडक्शन तुम्हाला देणं गरजेचं आहे. मी वायसी कॉलेजचाच विद्यार्थी आहे. मी माझं BSc वायसी कॉलेजमध्येच कंप्लीट केलं 2010 साली. त्यानंतर शिवाजी विद्यापीठातून मी MSc ही पदवी शिवाजी विद्यापीठातूनच घेतली. त्यानंतर 2012 साली मी MSc ची पदवी घेतल्यानंतर ELD साठी शिवाजी विद्यापीठात जॉईन झालो. रॉकेट मधील जे थर्मल इन्सुलेशन असतं रॉकेट सायन्स मधील, त्याच्यावरती माझी PhD कंप्लीट केली. एक साधारणतः 5 वर्षाचा कालावधी मला ती कंप्लीट करण्यासाठी लागला. त्यानंतर 2017 ला माझी डिग्री PhD ची कंप्लीट झाली. नंतर मी पुढील उच्च शिक्षणासाठी जर्मनीला जर्मन एरोस्पेस सेंटर, ज्याला आपण DLR असं म्हणतो, एकदा मी टाईप करतोय बघा, DLR. DLR जर्मनीला उच्च शिक्षणासाठी गेलो, जॉबसाठी. DLR म्हणजेच आपलं जसं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, इस्रो आहे, तसंच जर्मनीचं DLR आहे. DLR चा इंग्रजीमध्ये ॲब्रिव्हिएशन होतं जर्मन एरोस्पेस सेंटर, अशा पद्धतीनं. मग तिथं मी
1.5 ते 2 वर्ष काम केलं. त्यानंतर पुन्हा रयत शिक्षण संस्थेमध्ये मार्च महिन्यामध्ये मी जॉईन झालो. माझे एकंदर इंट्रोडक्शन. आता हा जो आपला COCचा कोर्स आहे फिजिक्सचा स्पेशली, ह्यामध्ये आपण जो सिलेबस बघणार आहे त्यामध्ये प्रामुख्याने 2 चॅप्टर आहेत माझ्याकडे, 3रं युनिट आणि 4थं युनिट. त्याच्यामध्ये पहिला आहे कॉमन इलेक्ट्रिकल ऍक्सेसरीज अँड मटेरियल्स आणि 4थं युनिट आहे मेंटेनन्स अँड रिपेअरिंग ऑफ अप्लायन्सेस. आता कॉमन इलेक्ट्रिकल ऍक्सेसरीज मध्ये आपण काय बघणार आहे? स्विचेस. स्विच म्हणजे काय हो? बटन. आपल्या घरात वेगवेगळ्या पद्धतीची बटणं असतात बघा. जनरली घरामध्ये आपल्या इथे बनटची व्हाईट कलरची बटन्स दिसतात तुम्हाला, स्विचेस ते. पण ह्याच्याही पेक्षा काही वेगवेगळ्या प्रकारचे स्विच आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला ते दिसतात. मग हे नक्की स्विचेस कसे असतात? मग टॉगल स्विच असेल, त्यामध्ये लिमिट स्विच असेल, फ्लोट स्विच असेल, फ्लो स्विच असेल, प्रेशर स्विच असेल, टेम्परेचर स्विच असेल, जॉयस्टिक स्विच असेल, अनेक प्रकार आहेत. तुम्हाला माहिती आहे की ट्रान्झिस्टर सुद्धा तुम्ही स्विच म्हणून वापरू शकता. पाहिलं नाही? तो एक आहे सिलिंग रोजेस. आता सिलिंग रोज म्हणल्यावर पुढच्या वेळी मी त्या डायग्राम्सच तुम्हाला इथं PPT मध्ये दाखवेन, त्यावेळी तुम्हाला पण कळेल की अरे इतकं सोपं आहे. नावेच वेगळे पण आपल्याला डेली पाहण्यातल्याच ह्या वस्तू आहेत सगळ्या. लक्षात तसे ॲडॉप्टर असतील, प्लग अँड प्लग पिन असतील, फ्यूज असतील, टेस्ट लॅम्प असतील, सिंपल वायरिंग लेआउट फॉर कनेक्शन अँड डोमेस्टिक इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असेल, म्हणजे तुमच्याकडे घरामध्ये असलेला गीझर, लॅम्प, कम्प्युटर, इलेक्ट्रिक आयर्न, ह्यामध्ये नक्की कशा प्रकारचे सिंपल कनेक्शन्स असतात ते आपण बघणार आहोत. अतिशय सोपं आहे ते. आणि तसंच मोटर म्हणजे काय? मोटर म्हणजे काय? AC मोटर काय असते? सिंगल फेज आणि 3 फेज मोटर मधलं नक्की डिफरन्स काय? हे सोपं आहे अतिशय. फक्त डेली आपल्या पाहण्यातलं फक्त हे सिलेबस मध्ये नावं त्याची वेगवेगळी वाटतात, त्यामुळे आपण घाबरून जातो की अरे हे काय नक्की. पण अतिशय सिंपल आहे ते. त्यामध्ये जास्त असं फिजिक्सला जेवढं तुम्हाला डोकं चालवायला लागेल तेवढं काही डोकं चालवायला लागत नाही. आता मेंटेनन्स अँड रिपेअरिंग ऑफ अप्लायन्सेस मध्ये बघू आपण. तर त्यामध्ये काय आहे? टेस्टिंग म्हणजे मेंटेनन्स अँड मायनर रिपेअर्स ऑफ डोमेस्टिक इलेक्ट्रिक अप्लायन्सेस. डोमेस्टिक म्हणजे काय? की आपल्या घरामध्ये जी काही इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतील छोटे छोटे, तर त्या इलेक्ट्रिक अप्लायन्सेस मध्ये काही समजा बिघाड झाला, आपण पटकन काय करतो, ते उपकरण आहे ते उचलतो आणि जो कोण त्यातला एक्सपर्ट असेल दुकानदार त्याच्याकडे नेतो. पण बऱ्याचदा फॉल्ट एकदम सिंपल असतो, तुम्ही पण फाइंड आउट करू शकताय. तिथं फॉल्ट तो फाइंड आउट करायचा म्हणजे काय? त्यासाठी नक्की काय प्रोसिजर आहे फॉल्ट फाइंडिंगला, तर ते एक बघणं गरजेचं राहतं. मग कशामधले आपण टेस्ट करणार, फॉल्ट फाइंड करणार आहे किंवा रिपेअरिंग करणार आहे? आपण एकदम छोटे छोटे जे फॉल्ट आहेत, उदाहरणार्थ इलेक्ट्रिक फॅन मध्ये कधी कधी मागची मोटर जाम होते, ते फॅन चालू होत नाही बटन प्रेस केलं ते. मिक्सर असेल, ग्राइंडर असेल, फ्रीज, हेअर ड्रायर, रूम हीटर, एअर कंडिशनर, इलेक्ट्रिक आयर्न, किंवा घरामध्ये आपण कचरा काढण्यासाठी व्हॅक्यूम क्लीनर वापरतो.
तो असू द्या. तसंच व्होल्टेज स्टॅबिलायझर असू द्या, इमर्जन्सी लाईट असू द्या. लाईट एकदम अचानक गेली UPS लगेच कनेक्ट करतात, बटन दाबतात. त्यामध्ये समजा काय प्रॉब्लेम असेल ती इमर्जन्सी लाईट सिस्टीम. तसंच इलेक्ट्रिक अँड हँड ड्रिलिंग मशीन असतात बघा, छिद्र भिंतीमध्ये लाकडामध्ये करण्यासाठीच्या, त्याचं एक आपण बघणार. आणि दुसरी गोष्ट ओव्हन म्हणजे कुठले मायक्रोवेव्ह ओव्हन. आता ह्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल फिजिक्स पेक्षा कितीतरी पटीने सोपं आहे. आणि महत्वाचं म्हणजे जो पार्ट शिकवून होईल त्याच्या आपण तुम्हाला नोट्स पण लगेचच देण्याचा प्रयत्न करूया. लक्षात नोट्स पण तुम्हाला मिळतील. आता हे जे युनिट 3 आहे, युनिट 4 आहे, हे तुमच्या डेली पाहण्यातलं आहे. फक्त इंग्रजी शब्द नवीन आहेत. आता उदाहरणार्थ सिलिंग रोज जर समजा डायग्राम तुम्हाला ती दाखवली किंवा तो फोटो तुम्हाला दाखवला तर तुम्हाला हे इतकं सिंपल आहे काय? ते अतिशय सिंपल आहे, काही त्यामध्ये प्रॉब्लेम तुम्हाला येणार बघा. आता आय थिंक मला वाटते तुम्ही वेगवेगळ्या विंगचे असेल, कोण फिजिक्सला असेल, कोण केमिस्ट्रीला असेल, पण तरी सुद्धा तुमच्या डेली लाईफ मध्ये इलेक्ट्रिसिटी हा एक अविभाज्य घटक आहे. इमॅजिन करा की 24 तास आतापासून ते उद्या सकाळी 11:15 वाजेपर्यंत तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर करायचा नाही कुठलाच. मग तुम्हाला ते इलेक्ट्रिसिटीचं महत्व जाणवलं की किती महत्व आहे इलेक्ट्रिसिटीचं. लक्षात साध्या गोष्टी आहेत. साधं मोबाईल आपला असू द्या, मोबाईलमध्ये चार्जिंग आपल्याला लागते. चार्जिंग असू द्या, टेलिव्हिजन असू द्या, मिक्सर असू द्या, ग्राइंडर असू द्या, टीव्ही असू द्या, केबल्स, पुन्हा नंतर होम लाईट सिस्टीम असू द्या, ह्या प्रत्येक घटकामध्ये काय आहे इलेक्ट्रिसिटीचा अंतर्भाव होतोय. आणि बऱ्याचदा या गोष्टी आपण वापरत असतो, पण त्याच्या मागचं मेकॅनिझम काय किंवा नक्की एखादा फॉल्ट आला तर कसा काढायचा, फॉल्ट एखादा फाइंड कसा करायचा. मग ह्या गोष्टींचं काय करायचं आपण सिस्टमॅटिकली स्टडी करायचा. कसा स्टडी करायचा? पहिल्यांदा आता स्विचेस, पहिल्यांदा स्विच म्हणजे काय बघू आपण बघायचं. त्यानंतर स्विचचे डायग्राम्स म्हणजे फोटो. एक्झाम मध्ये काय हे फोटो तुम्ही काढावेत असं तुम्हाला बंधन नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी. नुसतं आपण थिअरीमध्ये बघणार नाही, तर प्रॅक्टिकल मध्ये नक्की तो स्विच दिसतो कसा, त्याचे प्रकार किती, त्यांचा उपयोग कुठं कुठं होतो, म्हणजे जेणेकरून तुमच्यामध्ये एक स्किल डेव्हलप झालं पाहिजे. बऱ्याचदा काय होतंय की तुम्ही जे शिकता या शिक्षणाचा आणि कॉमन लाईफ ह्याचा जवळपास कधी संबंध येताना दिसत नाही. पण मला वाटतंय आपला हा जो पेपर आहे POCचा, या माध्यमातून तुम्हाला बऱ्याचशा नव्या गोष्टी शिकायला भेटतील. आणि काय एकदम सिंपल आहे, ह्यामध्ये काय अवघड आहे असं मला वाटत नाही. आणि ज्या पद्धतीने आपण शिकवणार आहे त्या पद्धतीने आपण जास्त करून मराठी भाषेचा वापर करणार आहे यामध्ये, कारण आपल्या मातृभाषेतून आपल्याला काही संकल्पना जास्त अधिक चांगल्या पद्धतीनं क्लिअर होतात. लक्षात ह्या पद्धतीने आपण आपला स्टडी करू. तसंच कुणीही
उगाच कोर्सला ऍडमिशन घेतलंय, मी शिकतोय सीओसी म्हटलं, एक सीओसीचं लेक्चर झालं की मला लगेचच इलेक्ट्रिक फॅन, इलेक्ट्रिक मोटर, मिक्सर हे लगेच चालू करता आलं पाहिजे, सुरू करता आलं पाहिजे, त्यातला बिघाड जो काय आहे तो मला फाइंड आउट करता पाहिजे असं नाही. त्या गोष्टींना वेळ लागला, पण बेसिकली प्रिकॉशन्स आपण त्यामध्ये घेऊया. किंवा मिक्सर म्हणलं तर मिक्सर आता डेली यूज मधले, मिक्सर म्हणून बघच माणसाचा ताण वाचवला स्वयंपाकाचा. मग हा जो मिक्सर आहे त्याचं बेसिक वर्किंग काय आहे, कुठल्या पार्टला काय म्हटलं जातं आपलं माहित नसतं. मिक्सर बंद पडला म्हणजे काय झालं. एकदा असाच आमच्या घरामध्ये पण मिक्सर बंद पडला आणि मला तर म्हणजे घरातल्यांना आणि तसं मला तर काय माहित नव्हतं नक्की काय असतं, कसा बंद पडला काय झालं. मग आम्ही तो मिक्सर उचलला आणि मिक्सरच्या दुकानामध्ये नेऊन ठेवला, म्हटलं मिक्सर बिघडला असा. त्यानंतर अवघ्या 2 मिनिटातच तो जो दुकानदार होता त्याने ते पटकन दुरुस्त केला. त्याला आम्ही विचारलं की काय फॉल्ट झालेला, त्याने आम्हाला एक सांगितलं, म्हटलं सर ज्यावेळी तुम्ही मिक्सर चालू केलेला त्यावेळी त्या मिक्सरवरती लोड आला आणि लोड आल्यामुळं बेस लाईट बटन नसतं बघा मिक्सरच्या, लोड आला तर ते बटन स्ट्रीप होतं एका साईडला, ऑफ होतं ते आणि ऑफ झालं की मिक्सर बंद होतो. आता ते जरी फक्त बोटानं जरी ते स्विच ऑफचा पुन्हा ऑन केला तरी सुद्धा तुमचा तो मिक्सर असेल तो चालू राहतो, चालू होतो. म्हणजे इतकं सिंपल रेसिपी होतं. पण 11th अवर्सला एखादी अडचण आली तर आपण प्रॉब्लेम मध्ये जो अडचण येतो की अरे आता नक्की काय करायचं. गोष्टी सोप्या सोप्या अगदी आपण असं बघणार नाही की इलेक्ट्रिक फॅन असू द्या, मिक्सर असू द्या, तो खोलायचा आहे सगळं बघायचा आहे पाडून पाडून असं नाही. सीओसी हो चालतंय सीओसीलाच का जॉईन ही टीवायचं सीओसी आहे, असं मी देतो जॉईन करून. तर सीओसी या कोर्स अंतर्गत आपण ह्या गोष्टी छोट्या छोट्या शिकणार आहेत आणि ते तुमच्या डेफिनेटली मी सांगतो उपयोगाचे ठरतील किंवा इतर सगळे जे काही सीओसीचे कोर्सेस आहेत त्यापेक्षा तुम्हाला अधिक फायदा हा सीओसीचा कोर्स करून देईल. बघा तुमच्या डेली लाईफ मधल्या गोष्टी शिकला तुम्ही, तुम्हाला सुद्धा एक आनंद वाटतो की ठीक आहे तर मला हे कळालं मिक्सर कसं चालवतं, मिक्सरच्या कोणत्या पार्टला काय नाव आहे, इलेक्ट्रिक फॅन त्यामध्ये इंडक्शन मोटर कुठं असते, इंडक्शन मोटर म्हटलं तिचं नक्की काम काय, इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय. आता आपल्या इथं बऱ्याच जणांना माहित नसेल आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते तिचं व्होल्टेज किती असतं, स्विच मध्ये ते व्होल्टेज किती असतं आहे कोणाला कल्पना. 240 किती असेल व्होल्टेज, 240 240 कदम किती असेल व्होल्टेज, हॅलो हा बरं हा तर बघा 230 व्होल्ट सिंपल आहे. तुमच्या घरामध्ये जे इलेक्ट्रिक सॉकेट आहे त्या सॉकेटमध्ये व्होल्टेज मल्टीमीटरच्या साहाय्याने मोजले, तुम्ही मोजण्याचा प्रयत्न करू नका. तर
ते सॉकेटमध्ये असलेलं व्होल्टेज किती असेल? 230 व्होल्ट एवढं असेल. व्होल्ट कशाचं युनिट आहे हो? व्होल्ट कशाचं युनिट आहे? पोटेन्शियल डिफरन्स युनिट आहे 230 व्होल्ट. घरामध्ये दोन प्रकारचे कनेक्शन असतात, एक सिंगल फेज आणि दुसरं कुठली असते हो? कोणती असते? थ्री फेज. थ्री फेज. सिंगल फेज आणि थ्री फेज. बघा पहिली तुम्हाला आठवत असेल, तुम्ही लहान असताना लोड शेडिंग व्हायचं त्यावेळी एक अक्षय प्रकाश योजना नावाची एक योजना आलेली. या अक्षय प्रकाश योजना म्हणजे काय होतं? सिंगल फेज कनेक्शन. गावामध्ये 24 तास लाईट असणार, पण कशी? सिंगल फेज. सिंगल फेज सप्लाय. तुम्हाला विचारलं अरे शेजारच्या गावामध्ये लोड शेडिंग येईल 10 तास, आमच्या गावात 24 तास लाईट कशी काय? तर ती कसं होतं, त्याचं मागचं लॉजिक सिंगल फेज होती अक्षय प्रकाश योजना. लक्षात? ह्या पद्धतीनं हा सिंगल फेज असू द्या किंवा थ्री फेज असू द्या, त्या सिंपल कनेक्शन्स आहेत. महत्वाचं म्हणजे आता शिकतोय आपण ऑनलाईन, त्यामुळं ऑनलाईन असल्यामुळं माझं पण एक काम आहे, ज्या तुम्हाला नोट्स देतो मी त्या नोट्स देणार, त्या पीपीटीज मध्ये, त्या पीडीएफ फाईल्स मध्ये मॅक्झिमम मी फोटो टाकण्याचा प्रयत्न केला. बाबा स्विचेस किंवा आपण पिक्टोरियल पद्धतीने जास्त करून शिकण्याचा प्रयत्न करूया. वाक्यरचना त्यामध्ये कमीत कमी असेल. अत्यंत सोपं आहे. आय थिंक तुम्ही आता टीवायला आलाय म्हटल्यावर तुम्ही कपॅबल आहात ते करण्यासाठी, संपूर्णपणे हा कोर्स समजून घेण्यासाठी. आणि अजिबात तुम्ही कुठलंही टेन्शन घेऊ नका या कोर्सचं. आपण अगदी व्यवस्थित हा कोर्स घेऊया. तुम्हाला जर समजा काही प्रॉब्लेम्स असतील, बघा आता मी फिजिक्स शिकवतो, फिजिक्स मधल्या तुमच्या शंका असतील तर आपण ऑलवेज त्या वेलकम, किंवा केमिस्ट्रीतल्या मॅथ्स मधल्या कुठल्याही असतील तर त्या प्रॉब्लेम्स आपण ऑलवेज वेलकमच असतील आपल्याकडे ते. त्यामुळं अभ्यास बाबा हे लेक्चर आहे, लेक्चरचं कसं ती बाबा अटेंड करायचं असं करू नका. तुमचा इंटरेस्ट पहिला डेव्हलप झाला पाहिजे ह्यामध्ये. लक्षात ठेवा, तुमचा इंटरेस्ट डेव्हलप झाला, अरे नाही मला शिकायला भेटते, स्विचेस काय असतात, नक्की प्लग कसे असतात, व्होल्टेज किती असतं, घरातलं व्होल्टेज 220 असतं, इलेक्ट्रिकचा खांब असतो त्याच्यावर 440 व्होल्ट असतं, मोठ्या मोठ्या रस्त्यांना आपल्याला ट्रान्सफॉर्मर दिसतात, आपल्याला ते ट्रान्सफॉर्मर्स त्याचं व्होल्टेज किती असतं. घरामध्ये आपल्या इलेक्ट्रिक मोटर असते. विहिर जर कोणाकडे शेतकरी बॅकग्राऊंड असेल शेतीची, तर तुम्हाला माहित आहे शेतीसाठी काय आपण केलं जातं. मॅक्झिमम शेतीच्या बॅकग्राऊंड मध्ये जो पाणी काढण्या, विहिरीतून पाणी काढण्यासाठी मोटरचा वापर केला जातो. मग ह्या मोटरमध्ये पण प्रकार असतात. एसी मोटर म्हणली जाते तिला, सिंगल फेज मोटर आणि थ्री फेज मोटर. आता आहे की नाही मजेशीर संकल्पना, की मोटर विहिरीतलं पाणी जमिनी आणते. पाणी आहे खोल, पण ते खोल असलेलं पाणी मोटरचं एक बटन दाबल्या तुम्ही प्रेस केल्या काय होते, ते पाणी जमिनीवरती वरती आणू शकताय तुम्ही. आता किती तुम्हाला वेळ लागेल ते पाणी आणायला तेवढं. एक कल्पना करा, एखादी विहीर आहे आणि त्या विहिरीला एक राहट आहे आणि त्याच्यावर एक समजा बादली तुम्ही टाकली त्या विहिरीत आणि ती ओढताय, म्हणजे मानवी श्रम किती गेले असते तिथं. मग ते सगळे श्रम ही मोटर पंप नावाचा कन्सेप्ट आला, त्यामुळे काय झालं, सगळ्यांचंच लाईफ काय झालं ते सुखी झालं. असं काय आहे का की पंपचा शोध लावला म्हणतोय, नाही माझा हा शोध मी फक्त लावलाय, आमच्या देशातल्या लोकांनी वापरायचंच नाही. संपूर्णपणे जगामध्ये ती गोष्ट वापरली जाते. लक्षात, म्हणून आपल्या जीवनामध्ये वैज्ञानिकांचं महत्व खूप आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक लक्षात ठेवा, ज्या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये सगळे वैज्ञानिक शोध आहेत वापरणार. तुमचा मोबाईल असू द्या, टेलिव्हिजन असू द्या, इलेक्ट्रिक अप्लायन्सेस असू द्या, पुन्हा नंतर मोटरसायकल असू द्या, ट्रक असू द्या, टेम्पो असू द्या, एसटी बस असू द्या,
तुमच्याकडे घरामध्ये असलेली हिरो होंडा स्कूटर असू द्या, स्कूटी असू द्या, सगळीकडे तुम्ही काय करताय, वैज्ञानिक जी उपकरणं वापरताय ती बनवलीच सगळी वैज्ञानिकांनीच बनवलेली आहे. हे कशामुळे तुम्ही ह्याचा उपभोग घेऊ शकताय, तर केवळ विज्ञानामुळे ह्या गोष्टींचा तुम्ही उपभोग घेऊ शकताय. आपल्याला काय करायचंय, फक्त जे किरकोळ आता ह्या आपल्या सीओसीपीजी मध्ये किरकोळ ज्या आपल्याला घरामध्ये गोष्टी दिसत आहेत, ह्याचं बाबा थोडस डेफिनेटली वर्किंग काय असेल, कुठल्या पार्टला काय म्हणलं जातंय, बस तेवढंच आपल्याला बघायचंय. यात असं नाही की मोटर पण मला सकाळची सगळी मोटर खोलता येऊन पुन्हा जोडता आली पाहिजे, मला कळायला पाहिजे फॉल्ट काय, असं तुमच्यावर बंधन नाही. आपला काय आहे, फक्त तोंड ओळख इंट्रोडक्शन, आपल्याला फक्त काय करायची, त्याची इंट्रोडक्शन करायचे, बाकी काही नाही. लक्षात. त्यामुळं नेक्स्ट लेक्चरला न कंटाळता पुढच्या वेळी आपण थोडंसं अगोदरच हे लेक्चर स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतोय. लिंकचा प्रॉब्लेम पण मी सॉल्व्ह करतो आजच्या आजच, आणि तो एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मग तुम्हाला तो जो काही पुढचं लेक्चर असेल ते आपण बघूया. ठीक आहे. आय थिंक मला वाटतं आपला वेळ संपत आलाय, कारण कसं असतं की हे लेक्चर झाल्यानंतर 11:30ला फिजिक्सचं किंवा बीएससीचं एक लेक्चर असतं. मग ते आपण जर पुढं लेक्चर घेत राहिलो, पुढचं लेक्चर असेल ते डिले होतं. त्यामुळे आपण काय करतोय, हे आजचं लेक्चर जे झालेले त्याचं आपण इथं स्टॉप करतोय. आणि आजच्या लेक्चरमध्ये काही फक्त आपण काय बघितलेलं आहे, इंट्रोडक्शन बघितलेली आहे. आलं लक्षात. आता ही इंट्रोडक्शन आपली संपली. पुढच्या वेळी आपण स्विच नावाचा जो कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट पाहूया. ठीक आहे. हॅव अ गुड डे टू ऑल ऑफ यू. ओके, थँक्यू.